नेम इज SMR अत्तर शाहजाद मुन्ना अत्तर. तर नमस्कार भावांनो, तुम्ही म्हणशील विषय असं होतं. बॅग बी सगळ्या भरल्यात आहे आणि निघालो मस्तपैकी एक रिसॉर्ट आहे. रिसॉर्टचं नाव मला माहीत नाही, पण हाय कोणतं तरी मित्रांनी बुक केलंय आणि तिकडे आम्हाला आज एका रात्रीचा स्टे करायचा आहे. तिकडं फुल एन्जॉय, जेवण वगैरे सगळं तिकडेच होणार आहे. तर आणि तिकडं तुम्ही समजा आमची शाळा विद्या मंदिर कोतोली आणि आम्हाला तिकडे फुल एन्जॉय मजा येणार आहे सगळं. सगळी मंडळी माळाला येणार होती, त्याच्यामुळं आम्ही सगळी माळालाच थांबलेलो आणि सूरज काय कॅमेरा घेऊन इकडे तिकडे आम्हाला सगळ्यांनी इंट्रोड्यूस करतच होता बघा. सत्यजित आहे इकडे सत्या. पेरीला गेल्यामुळे त्याला वेगळे वारं लागले, त्यामुळे ते असं करायला लागले. इकडं अभिजित आहे गॉगल वगैरे घालून. इकडं विराज काय आम्ही याच्या आधीच निघालाय आणि साहिल आहे, सोनू आहे, इकडं राजा आहे. अशी आमची गँग आहे. अजून थोडी गँग आहे, पण ती आता सध्या उपलब्ध नाही. पुढे गेल्या बोलते सगळी किती गँग आहे, काय आहे, काय विषय आहे, काय जेवण करणार आहे, सगळं तुम्हाला आम्ही कळवतो. फिरायला जायची एक्साइटमेंट एवढी होती की अर्धे पुढे गेलीत आणि अर्धे मागे राहिलो अभिजित आणि मी. मग दोघांनी घेतलं साहित्य आणि दोघं सगळ्यांना उडकत दोघं मागणे निघालो. तर आता अर्धा बाजार करून झालेला आहे, त्यामुळे अर्धा बाजार करा आणि इथं मलकापुरात थांबलोय. तर आता घेतो टॅमॅटो आजी काय म्हणते बघा. शूटिंग काढा नाही आलेलो, बाजारच करायला आले. आहे घे तू. पाव किलो घे. ऑनलाईन घेतो की. माझ्या आजीचं टॅमॅटो न्यायचा. या आजी काय म्हणतात बघा. बोला आजी. व्हॉट इज नेम इज SMR अत्तर शाहजाद मुन्ना अत्तर. आपल्या टॅमॅटो घ्यायसाठी आपले आर्मी भरती आलेले आहेत इथे. आम्ही त्यांचे स्वागत करतोय. मार्केट मलकापूर शावडी तालुक्यात आहे, बरोबर. फार्म हाऊस वर ओके, डन. डन. आणि पुढच्या वर्षी भेटूया. भेटूया की लवकरच. तर भावांनो, आपला मोडका तोडका म्हणजे बऱ्यापैकी बाजार सगळा घेऊन झाला. छोटं मोठं सगळं साहित्य घेऊन झालं. आता राहिलेलं ते फक्त चिकन. मग गाडीवर बसलो आणि निघालो ते थेट चिकन आणायला. भावानं आमचं सगळं घेऊन झालेलं आणि थोडंफार मध्ये शेवटचं चिकन राहिलेलं. आणि इकडं ते चिकनचे मालक आहेत, त्यांनी आम्हाला इकडं छोटीशी ट्रीट दिलेलं आहे. इकडं आईस्क्रीम आहे, सॉरी काय अननस आहे, अननसची छोटीशी ट्रीट आहे. इकडं कशी आणते बघा, सुट्टी नाही. आपण आलेलो आहोत कुठं, श्री समर्थ मटन चिकन शॉप मध्ये आलेलो आहोत. मलकापूरच्या थोडंसं जरासा पुढं आहे आणि तिथं आपल्याला चिकन घ्यायचं. चिकन वगैरे सगळं कट करायचं चालू आहे, प्रोसेस सगळी चालू आहे. आपण सगळं आपला चिकन वगैरे सगळं घेऊन आणि इकडे विराट चिकनचा गप्पर वगैरे आपला कॅमेरा सगळं चार्जिंग संपलेलं, त्यामुळे आपण आता त्याला बाजूला ठेवून मोबाईलमध्ये व्हिडिओ करायला लागले. आता आपल्या शिजुकाला किक मारून आपण डायरेक्ट रिसॉर्टमध्ये भेटू. चला. तर भावांनो, मागास ना आपण बराच प्रवास करून कोतोली ते आंबा इथं पोचा. आंबा कोतोलीपासून निघालेलो आणि आंब्यात पोचलेले आहे आणि इथं थोड्याच अंतरावरती रिसॉर्ट आहे, तिथं आम्हाला जायचं आहे. तिकडे आपण गाडी गेली. आम्ही कुठे गेलोय आणि चुकलेलं नाही असं कधी झालंच नाही बघा. आणि ह्यावेळी सुद्धा तेच झाले. तर भावांनो, असा विषय झालाय की लोकेशन आम्हाला काय माहित नाही ना. आम्ही पुढे नागागत आलेले आहे आणि आम्हाला कुठं आहे ते नेमकं माहित नाही, त्यामुळे आम्ही या ठिकाणी फसलेलो आहोत आणि रेंज पण नाही, त्यामुळे झालाय मोठा प्रॉब्लेम. आता बघूया सापडतंय का आपल्याला माहित नाही ना. आले ते पुढे निघून नाव्यासारखी. बघूया आता गावते का. काय झालं, काय विषय झाला काय नाही. या मॅपला कधी काय विचारलं, वेळेवर काय सांगितलं माझं कधीच झालं नाही. फायनली कसं बसूया, कुठं खोपट्यात नाही ते आम्ही जवळपास पोहोचलेलो आहे मला वाटतंय. एंट्री पॉइंट आहे या लोकेशनचा आणि इकडे आपलं मेंबर्स आहेत सगळे. येऊ दे.
गाड्या सुटल्या. ही सगळी गेली तर मी जातो चालत. आपली सगळी जत्रा लोकेशनवर पोहोचलेली आहे आणि सगळी रूम बघाबघीचा कार्यक्रम चालू आहे. इथे काय विषय आहे? ही आमची रूम आहे, आमचा बेड आहे मस्तपैकी. आणि इथं प्रत्येकची एंट्री झालेली आहे मस्त. आमच्या दोघांचा बेड आहे आजच्या. रूम फिरून झाल्यावर सगळ्यांचा धराधरी आणि फेकाफेकीचा कार्यक्रम चालू झाला बघा. याला दर फेक, त्याला दर फेक, याला ढकल, त्याला ढकल, सगळ्यांचं चालूच होतं बघा. आपले सगळं गँग आहे. खूप आनंद घेताना प्रत्येक सध्या येडं लागल्यासारखं करायला लागलाय. पाक थोडा झालाय, पाक थोडा झालाय. ऋषी इकडे चालायला लागला, इकडे विराट. बिडकी आली वर. जरा गोप्रो सेट करा. काय विषय झालाय? मला हवा का तुमचा कॅमेरा? मी इकडे कॅमेरा सेट करस्तोवर तिकडे पोरांनी धुळा करायला चालू केलेला बघा. भावांना आपण आता आपल्या किचनवर म्हणजे आता इथं गॅस शेगडीवर आपण सगळं करकरीत नवीन आणून दिलेलं आहे बघा. आणि आता आपल्याला स्नॅक्स साठी काय मॅगी बनवायची. 3 पॅकेट आहे. नुसता बुक्का पाहिजे तुम्ही काय सुट्टी ना. गॅस काही चालू होत नव्हता आणि जसा चालू झाला तशी पोरांची मस्ती बघा. लोकांची शिगडी मोडू नका. जराशी मस्ती मजाक झाली आणि त्याच्यानंतर मॅगी बनवायची होती. मग आजचं आपलं मॅगीसाठीचं आचारी 2 होत्या, सोनू आचारी आणि सूरज आचारी. दोघांनी मॅगी बनवायला चालू केलं बघा. इकडे बाजूला आपला सूरज चाललाय मॅगी बनवायचं चाललंय त्याचं. आणि इकडं दुसऱ्या बाजूला आपली मंडळी बघा. बाकीची मंडळी तिकडे स्विमिंग पूलमध्ये बिझी होती म्हणून आम्ही इकडे जराशी मॅगी दडपायचा प्लॅन बनवला. आणि मी, प्रतीक, सोनू, सूरज आम्ही चौघांनी अर्धी मॅगी आधीगरच दडपून खाऊन टाकली बघा. आता आपण खाल्लंय म्हटलं आता त्यासने पण जरा देऊन येऊया म्हणून राहिलेली सगळी मॅगी त्यांच्यासाठी घेऊन चाललो. आणि असं नाही की फक्त त्यांच्यासाठी घेऊन चाललो, त्याच्यात सुद्धा आम्ही हात मारणारच होतो. तुम्हाला भुकेलेली बोकडं कशी पडते ना बघायचं का तुम्हाला? आता बघा ट्रेलर बघा. आणि ही आलेले कुंभकर्णांची गँग. हे आता बघा बक्कासूर. पाणी बाहेर काढाय. बोल बोल. मगाशी पाण्यात जलपऱ्या होत्या, त्याच परत बघायला पाण्यात उतरलं. तर चला तुम्हाला पण जलपऱ्या दाखवतो मी. ही आली बघा पहिली जलपरी. ही आली आपली दुसरी, तिसरी आणि चौथी जलपरी. आणि मागे एक 5वी पण आहे बघा. आणि एक जलपरी आपली बाहेर अशी उन्हाला बसलेली, ती पण बघून घ्या. सगळी मस्ती करून झाल्यावर मग ह्याला त्याला कॉल लावायचं ठरलेलं. जो कोण आला नव्हता त्याला कॉल लावून चिडवायचं चालू होतं. आणि त्याचबरोबर आता आपला टाईम झालेला जेवण बनवायचा. त्याच्यामुळे एका साईडला साहिल, सत्यजित आणि अभिजित भाजी चिरत होत्या, दुसरीकडे सूरज भात बनवत होता आणि एका साईडला बारीक आपला मटन मॅरिनेट करून घेतो, मटन म्हणजे चिकन मॅरिनेट करून घेत होता. आणि दुसऱ्या बाजूला मी कौल फ्राय बनवत होतो. आणि मला हातभार लावत होता तो म्हणजे आपला प्रतीक.
शॉर्ट फिल्म मध्ये आपलं अभिजित पाटील आहे जो पनीर करत आहे तर वेगळ्या प्रकारे पनीर जरा तिकडे पनीर तर इकडे मॅरिनेटेड कांदा मसाला भाज्या सगळं एका फॉईल पेपर मध्ये टाकून ते रक्षावर टाकण्याचा कार्यक्रम थोड्या वेळात पिक्चर सुरज पाटील दाखवणार आहेत. नुसतं कौलावलं चिकन आणि फॉईल पेपर मधलं चिकन करून आमचं काही मन भागणार नव्हतं म्हणून आम्ही बार्बिक्यू सुद्धा तयार करायला चालू केलं बघा. आणि बार्बिक्यू असलं भारी झालं जे चालतं काय बोलूच नका. भावानं जवळपास आपला जो कार्यक्रम आहे म्हणजे जेवणाचा वगैरे तो सगळा व्यवस्थित झालेला आहे आणि व्यवस्थित मतलब अजून भरपूर आम्हाला काय काय करायचं आहे. तंदुरी वगैरे चालू आहे सगळी आणि राईस आम्ही करून घेतलेला आहे. जवळपास पनीरची भाजी गिरवी पनीरची गिरवी देखील करून झालेली आहे आणि हे सगळं आमचा पसार. इकडं सगळे कापाकापेचा कार्यक्रम आहे आणि इकडं ऋषीदादा तंदुरी करायला लागल्यात. अतिशय कष्ट काय बोलतात त्याला धडाडीचा कार्यकर्ता तंदुरी करायला लागला. इकडे ही दोघं मोबाईलच की आहेत. एक फॉईल पेपर घेऊन बघला KFC चिकन होणार आहे आणि थोड्याच वेळात KFC चिकन देखील होणार आहे. लेग पीस आहे इकडे फॉईल पेपरवर त्याचा लेग पीसचा कार्यक्रम होणार आहे आणि इकडे देखील आम्ही फॉईल पेपरवर थोडं लावून ठेवलेलं आहे. इकडे आमचं किचन आहे. किचन मध्ये काय कशाचं तुम्हाला दाखवतो. किचन मध्ये पनीरची भाजी शिल आहे बघा. मग सत्यजित आणि अभिजित साठी स्पेशली भाजी मतलब गिरवी आहे आणि इकडे आमचं मॅरिनेट केलेलं चिकन आहे. आता सगळं चिकन एका टातात काढायचं चालू होतं आणि त्याच्यावर आता सगळी बकासूर ताव मारणार होते बघा. बार्बिक्यू फॉईल पेपर मधले चिकन आणि कौल चिकन याची थाळी घेऊन प्रत्येक आणि सूरज वरती येत होत्या आणि माझ्याकडे होता ते थंड्याचा बॉक्स होता. या लवकर एवढ्या तिकडे चिकनचं कांडाप काढून झाले. आता भात आणि ग्रेव्हीचं कांडाप काढणार होतो. मेजवानी सोबतच सत्यजित आपणाला एक मस्त असा बॅकग्राऊंड साऊंड पण देत होता. आणि सगळं रेडीमेड झाल्यानंतर हे आमचा मेन्यू आहे. आम्ही अर्ध मगाशी खाल्लेला आहे. हे नुसता कसा राखूच खपे बघा नुसता हाणते नुसता. ए आब्या प्रतीक व्हिडिओ बघ. सत्य कुठे गेलं ए कोण सत्या कुठे आहे. सत्य कुठे जेवून झाल्यानंतर साहिल आणि सत्यजित लावणीचा नजराणा सादर करत होत्या. तर आम्ही सर्व प्रेक्षक मंडळी गेलो तिथे लावणीची मजा लुटायला. क्रिश का गाना सुनेगा. क्रिश का दिल ना दिया बोलो ना क्या किया. ये दुनिया. मित्रांनो जी आताची तुम्ही धमाल बघताय अशी धमाल फक्त येडजवे मित्र सोबत असल्यावर पाहायला मिळते. आणि आता आम्ही आंब्याच्या रिसॉर्टवर आहे. फक्त इथं आमचं कुकिंग आहे त्यामुळे काय विषय नाही. फुल एन्जॉय धमाल संडे स्पेशल एका धोळा करतो बघा एवढ हवा धोळा. विषय लोड सगळा कार्यक्रम विषय संपला. डान्स वगैरे करून झाला. मग आम्ही रात्री जरा पिक्चर बघत बसलो आणि त्याच्यानंतर झोपून गेलो.
तर नमस्कार भावांनो, सकाळी आपण रात्री आपण जवळपास एक 3-3:30 वाजता झोपलेलो सगळी आणि आता जवळपास 8:30 वाजत आल्यात आणि कोण कोण उठलंय आपण आता बघूया, कोण कोण कसं झोपलंय किंवा उठलंय. पहिल्यांदा जरा आब्याचा दरवाजा ओपन केला पण आब्या काय उठाय नाही, तरी पण आब्या इथनं दिसतोय का बघूया. तर ही रूम आहे अभिजित आणि ऋषाची. ए आब्या, अभि, ऋषा, ओके ऋषी, ए ऋषा उठकी मारदा उठता गेला का? दोघांनीच आणून दिलेले काय उठताय मागिन्यात आणि इकडं आमचा प्रत्येक काय कर्ज सुटलाय. आता बघूया बाकीच्या मंडळी कुठं काय काय कशी काय काय करते बघूया. तर आता आपण तो दरवाजा ओपन आहे आणि ह्या दरवाजात ही 2 मंडळी इकडं साई उठलाय आणि विराज उठ की बाळा. ए पैसे भेटले उठ. ए जायचं टाइम झालं उठ की. उठ चालेल उठ. 5 मिनिटात तुम्हाला वॉर्निंग आहे ना, तर तुम्हाला आत नेऊन पाण्यात टाकणार. तिसऱ्या रूम मध्ये जाऊया. तिसऱ्या रूम मध्ये कोण कोण झोपले मला वाटते सोनू आणि तर ही तिसरी रूम आहे. तिसरी रूम शिवाय दोघं जण एका खोपच्यात करते उघड एक खोपच्यात काहीतरी करते उघडे. आणि राजा तू काय करतो जाऊ सकाळच्या बारीक 5ला उठून 3 वाजता झोपलाय, उठलाय सकाळी 6 वाजता आणि मोबाईल स्क्रीन बसलाय. आता लँगीची रूम. तर लँगीच्या रूमला आम्ही बघायला आलेलो आणि लँगी आहे का गेला. रात्री आम्ही लँगीच्या रूमला अशी कडी घालून ठेवलेली बाहेर येऊन, कारण त्याला बाहेर जायचं. अरे बापरे त्याने आतमध्ये घालून ठेवल्या. लँगे हे उठके प्या मेला द्या कुठे मेला. त्याचा डिस्को चाललेला आणि सकाळच्या पारीचा व्ह्यू आपल्या रिसॉर्टचा असा आहे. आपलं नाही, आपण आलो इथं एक खतरनाक व्ह्यू आहे. एक रात्रीचा आमच्या तारा आणि इकडं स्विमिंग ट्रॅक सगळा शांत झाला, गार लागते, कोणातून घुसताय नाही, तरी पण असा खतरनाक व्ह्यू आहे. दारात उघडले तर अजून कोण बाहेर निघाले नाही. आता सगळ्यांनी वॉर्निंग देतो आणि सगळ्यांनी बाहेर काढतो. नाही आला तर एका सवनं पाण्यात टाकण्याचा कार्यक्रम केला जाईल. आणि नाही वय म्हणता पोरांनी सत्याला धरला आणि पाण्यात टाकायला चालू केलं बघा. पण गडी काय ऐकत नव्हता कोणाला, सगळ्यांनी हिसक मारून पळत होता. पण अखेर त्याचा कार्यक्रम पोरांनी करूनच टाकला आणि त्याला पाण्यात फेकून दिला. जायच्या आधी रंगला तो बॅडमिंटनचा डाव. या डावाचा नियम असं होता की जो कोण हरल त्याच्या मांड्या स्प्रे पेंटनं काळ्या करण्यात येत होतं. मांड्याच काय सत्याचं तर छताड पण स्प्रे पेंटनं काळं केलेलं. सगळं काय झाल्यावर बोजा बिस्तारा बांधून आम्ही निघालो घराच्या दिशेने. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा आणि आपल्या विषय काही चॅनेलला सबस्क्राईब करा.